टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। देशभरामध्ये आज होळीचा सण मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातोय। ठिकठिकाणी जर आज आपण पाहिलं तर होळी पेटवल्या जाते। अशातच अनेक देवस्थानाच्या देखील होळी प्रसिद्ध आहेत। अमरावतीमधील अंबादेवी मंदिरासमोर असलेली होळी जी आहे त्या होळीला तब्बल 200 वर्षाची परंपरा आहे। आपला नवसाला पावणारी होळी म्हणून या होळीची ओळख आहे। तब्बल 15 फूट एवढी ही होळी असते आणि तब्बल 1 महिन्यापूर्वीच या होळीची स्थापना केलेली आहे। 1 महिना मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भाविक येत असतात आणि ओटी असेल किंवा ओटी या संपूर्ण होळीमध्ये टाकतात आणि आज सायंकाळी 5 वाजता या होळीचं दहन केलं जाणार आहे। होळी पेटवली जाणार आहे। तब्बल 200 वर्षाची परंपरा आहे। नवसाला पावणारी होळी म्हणून या होळीची आख्यायिका आपण बघू शकतो दृश्यांमध्ये। आज होळीचा दिवस आणि सकाळपासूनच भाविक या ठिकाणी दाखल झालेले आहेत। होळीचं पूजन केलं जात आहे। काही भाविक आपल्याशी सोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। काकू काय सांगणार, आज होळी आहे, अत्यंत महत्त्व आहे या होळीचं? बरोबर आहे, दरवर्षीच इथे हे असतंच, म्हणजे होळी पेटवल्या जाते। आपल्या मनातल्या ज्या इच्छा असतात त्या बोलून, म्हणजे एक अशी प्रथा आहे इथे की आपल्या मनातली इच्छा पूर्ण होते बा, आणि इथे नारळ वाहतात। दरवर्षी तुम्ही येता? हां, आम्ही दरवर्षी येतो। अशी होळी कुठंच पाहायला मिळत नाही, आगळीच बघायला मिळत नाही। अमरावतीतच प्रथा आहे ही आणि पूर्वीपासूनची आहे ही। नक्कीच 200 वर्षापूर्वीची प्रथा आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी चाकोल्या असतील, पूजेचे नारळ असेल, सोबतच खना ओटी या ठिकाणी भाविकांनी भरलेली आहे। हर्ष उल्हासामध्ये दरवर्षी या होळीच्या पूजनासाठी आणि आपल्या मनोकामना मातेला सांगण्यासाठी आणि होळीला सांगण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणावर गर्दी करत असतात। जवळपास 15 फुटापर्यंत ही संपूर्ण होळी आहेत। 1 महिन्यापूर्वी होळीची स्थापना केली जाते आणि 1 महिन्यात हजारोच्या संख्येने भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात आणि आपलं पूजेचं साहित्य या होळीमध्ये टाकलं जात असतं। आज 5 वाजता ही होळी पेटवली जाणार आहे। कॅमेरामन अनिकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।